नमस्कार. खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ओल्या राजम्याची उसळ किंवा ओल्या राजम्याची भाजी. तर सर्वात आधी मी राजम्याच्या शेंगा आणून सोलून त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत. आपण हे स्वच्छ धुवून आता त्यामध्ये पाणी घालून त्याला उकडवून घेणार आहोत. कोण कोण हे राजमा तव्यावर भाजून मग याची भाजी करतात. आपण रस्सा भाजी करणार आहोत त्यामुळे त्याला आपण उकडून घेऊयात. मी उकडण्यासाठी त्यामध्ये तेल, मीठ, हळद आणि पाणी घालून घेतले. आता आपण हे उकडण्यासाठी दुसऱ्या गॅसवर ठेवून देऊ. तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारा मसाला भाजून घेऊ. मी 2 छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत असे उभ्या स्लाईजमध्ये कापून. आपण याचा मसाला काढतोय. आपण काळा मसाला करत नाही आहे, फक्त हे थोडंसं लालसर रंगावर मला परतून घ्यायचं आहे. कारण काळा मसाला म्हटलं की आपण त्याला पूर्णपणे भाजून गॅसवर भाजून किंवा मग त्याची स्लाईस करून एकदम लाल रंगावर कांदा आपण भाजतोय, तर तेवढा भाजायचा नाही आपल्याला. अगदी कांदा पूर्णपणे नरम होऊन त्याला थोडासा सोनेरी रंग आला की आपला कांदा भाजला समजायचा आणि तो कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आपल्या भाजीला काळा रंग नको आहे, आपल्याला उसळ टाईप त्याचा रंग हवा आहे. म्हणून इथपर्यंत मी कांदा भाजला आहे, म्हणजे अगदी थोडासा सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण यामध्ये खोबरं पण भाजून घ्यायचं आहे. थोडंसं खोबरं घेतलेलं आहे मी, ते भाजून घेऊया. खोबरं, शेंगदाणे आणि फुटाण्याच्या डाळ्या किंवा फुटाणे असतील तर फुटाणे वापरले तरी चालेल. हे आपण सर्व आता कढईमध्ये एकत्रित भाजून घेणार आहोत. आता यामध्ये तुम्ही तिळही घालू शकता शेंगदाण्याच्या जागेवर, किंवा मग डाळ्यांच्या जागेवर फुटाणे घालू शकता. आपल्या याच्यावर आहे, किंवा नुसते शेंगदाणे घातले तरीही चालेल खोबऱ्यासोबत. आता हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. भाजून झालं की आपण हे काढून घेऊया. आता मी अद्रक लसूण याची पेस्ट वेगळी केलेली आहे. या भांड्यामध्ये सगळ्यात पहिले मी पेस्ट करून घेतली होती अद्रक लसूणची. आता याच्यामध्येच आपण कांदा, खोबरं, शेंगदाणे आणि डाळे याचं आपण वाटण करून घेणार आहे. तुम्ही जर वेगळी पेस्ट केली नाही आहे अद्रक लसूणची, तर याच टायमाला तुम्ही अद्रक लसूण त्यामध्ये घालून बारीक वाटून घेऊ शकता. पण अद्रक लसूण आपल्याला मसाल्यासोबत भाजून घ्यायचं आहे, कारण आपण हा मसाला डायरेक्टली पाण्यामध्ये मिक्स करून भाजीला घालणार आहोत. त्यामुळे भाजलेली वस्तू हवी आहे, म्हणून अद्रक लसूण भाजून घ्या. आता फोडणीसाठी कढईमध्ये मी पुन्हा तेल घालून घेतले, जिरे घातलेत, कढीपत्ता आणि परत 2 कांदे बारीक कापलेले घालून घेतलेले. आता आपल्याला हा कांदाही थोडासा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता भाजीला जे तेलाचं प्रमाण आहे ते आपल्या याच्यावर घाला. आता माझ्या घरामध्ये उसळ असेल कोणत्याही प्रकारची तर त्याला कट लागतो, त्यामुळं मी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे. ते तुमच्या याने घातलं तरी काय हरकत नाही. आता आपला कांदा परतून झाल्याच्या नंतर त्यावर आपण अद्रक लसूण घालून घेतले. नंतरनं थोडीशी हळद, जिरे पावडर, धने पावडर आणि आता मी माझा घरचा मसाला वापरते याला. तुम्ही या जागेवर कांदा लसूण मसाला किंवा मिसळ मसाला वापरला तरी या उसळची चव खूप छान लागते. आणि मिसळ मसाला खरंच वापरून बघा तुम्ही कोणत्याही उसळच्या भाजीमध्ये, खूप सुंदर लागते भाजी. आता मी हा मसाला घातल्याच्या नंतर ना आपण मसाला व्यवस्थित परतवून घेऊया. आणि आपण जो टोमॅटो घेतलेला आहे, मी एक मोठा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, तो टोमॅटो घालूया. आणि आता आपण मीठ घालायचं आहे. आता मीठ आपण राजमा उकडताना मीठ घातलेलंच आहे. आता आपल्याला फक्त थोडंसं आपल्या मसाल्यापुरतं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये, म्हणजे आपल्या भाजीला जेवढं लागणार आहे बाबा नंतर ना तेवढं मीठ मी घालून घेतलं आहे याच्यामध्ये, कारण आपण रस्सा भाजी बनवणार आहे. तर राजम्याला घातलं होतं थोडं, आता याच्यात घालून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये कस्तुरी मेथी आणि कापलेली कोथिंबीर घालून घेऊया. आणि ते घातल्याच्या नंतर ना मग आपला उकडलेला जो राजमा आहे तो घालायचा. आता हे जे मी राजमा बनवते याच पद्धतीने मोड आलेल्या मुगाची उसळ किंवा मग मोड आलेल्या वालाची उसळ, मोड आलेली मटकी या पद्धतीने बनवली तर भाजी खूप छान होते, रस्सा भाजी. या पद्धतीने तुम्ही करून बघा एकदा. ओला राजमा किंवा ओल्या काळ्या वालाच्या शेंगा बाजारात बऱ्याच ठिकाणी मिळतात, म्हणजे भाजीवाल्यांकडे. आणि त्याची भाजी खरंच खूप छान लागते. आपण भिजवून राजमा किंवा वालाची उसळ केली तर या पद्धतीने जर ओल्या शेंगा आणून त्याची जर बनवली ओल्या राजम्याची भाजी तर खूपच छान लागते. आपला मसाला एकदम परफेक्ट परतले गेलेला आहे. आता आपला जो राजमा आहे आपण उकडून घेतलेला, तो राजमा आपण या मसाल्यामध्ये घालून घेऊया. या पद्धतीने मी राजमा व्यवस्थित उकडून घेतलेला आहे. आता राजमा उकडल्याच्या नंतर ना आपल्याला याला रस्सा भाजी बनवायची. तर आपण जो मसाला आत्ता वाटून घेतलेला आहे, खोबरं आणि शेंगदाणे, डाळ्या, कांदा, त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला तो मसाला यामध्ये घालायचा आहे. कारण आपण शेंगदाणे ते त्याच्याबरोबर वाटले, त्याच्यामुळे तो मसाला आपल्याला तेलात परतून घ्यायचा नाही आहे, त्याने भाजीला कट येत नाही. त्यामुळं आपण जो मसाला केलेला आहे तो आपण व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ. आणि शक्यतो गरम पाणी वापरा,
गरम पाणी वापरल्याने काय होतं की आपला जो भाजीची तर्री आहे किंवा कट आहे तो जसून तसा राहतो. आपल्याला आपली भाजी कितपत पातळ कितपत घट्ट हवी आहे त्या प्रमाणानुसार आपण वाटणही त्या प्रमाणानुसार घालू शकतो. कांदा आणि खोबऱ्याचं आणि पाणीही त्याच प्रमाणानुसार घालायचं आहे भाजीमध्ये. आता मी अगदी पातळच भाजी बनवणार नाही आहे, ही मला भाजी पुरीसोबत खायची आहे, त्यामुळं भाजी मी थोडीशी घट्टच ठेवलेली आहे. आता पहा आपल्या भाजीची तरी पहा किती छान आली आहे ती. आता आपण या भाजीला उकळी आली की गॅस बंद करून घेऊ आणि ही भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया, कारण आपला राजमा उकडलेला आहे त्यामुळं आपल्याला याला जास्त वेळ उकळायची किंवा जास्त वेळ त्याला गॅसवर ठेवायची गरज नाही. उकळी आली की आपण गॅस बंद करून टाकू. तुम्हाला मी केलेली ओल्या राजम्याची उसळ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.